मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। मुंबई पुणे महामार्गावरती आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे। मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरती हा ब्लॉक असेल। चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाईल अशी माहिती आहे। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। नाझीम, हे काम कसं चालणार आहे आणि पर्यायी मार्ग काय असेल? सध्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन कडून हे काम चालणार आहे आणि पनवेल कर्जत दुहेरी मार्गातर्फे हे कॉरिडॉरचं काम जे आहे ते केलं जाणार आहे। चिखले ब्रिज या ठिकाणी हे काम चालणार आहे। काम जे आहे ते 18 तारीख म्हणजे उद्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या दरम्यान होणार आहे आणि त्यावेळेला मुंबई वाहिनीवरची सगळी वाहतूक जी आहे ती बंद करण्यात येणार आहे आणि पर्यायी मार्गाने ही सगळी वाहतूक हलवण्यात आलेली येणार आहे। जे जुना पुणे मुंबई महामार्ग आहे त्याच्याकडे ही वाहतूक पूर्णतः वळवण्यात येईल। 11 ते 5 म्हणजे साधारण 5 ते 6 तास ही वाहतूक ठप्प राहणार आहे आणि यावेळेला सगळ्या वाहन चालकांना या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे की खोपोली एक्झिट पासून त्यांनी जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे जावं आणि पुढे पनवेलमध्ये त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मेन मार्गावरती यावं आणि या दरम्यान ज्यांची गरज आहे त्यांनीच वाहन चालवा बाहेर पडावं असं आव्हान जे आहे ते महामार्ग पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला जाईल अशी माहिती मिळते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।